आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडल्याने आरपीआय कार्यकर्त्यांनी आता त्यांचा जाहीर निषेध नोंदवलाय। महाड येथील चौदार तळ्यावरती करण्यात आलेल्या मनुस्मृती विरोधातील आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येतोय। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आरपीआय आठवले गट महाड यांच्याकडून निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निषेध आंदोलनात आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग दर्शवला। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि निषेध आंदोलनात आरपीआयचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे, सचिव लक्ष्मण जाधव, दलित मित्र केशव हाट्टे, सखाराम सकपाळ, अशोक मोहिते, नवनाथ लोकरे, शिंदे, जयराज जाधव, माणिक खांबे, विश्वास यादव, पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जितेंद्र आव्हाड हा एक बिनडोक आमदार म्हणून या ठिकाणी मी त्याचा जाहीर पहिल्या प्रथम निषेध करतो। काल महाडच्या क्रांतीभूमीमध्ये त्यांनी अतिउत्साहीपणाच्या भरामध्ये या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करताना, आणि अज्ञान पण त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहे, मनुस्मृती दहन करताना त्यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा फोटो त्यावरती जो छापला ती फार मोठी त्याची चूक आहे। कारण मनुस्मृती दहन हे 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मनुस्मृती दहन हे खऱ्या अर्थानं व्हायलाच नाही पाहिजे होतं। परंतु मी असं म्हणेन की त्याच्या राजकीय स्वार्थासाठी, त्याच्या राजकीय स्वार्थापोटी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दंगे घडवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी समाज घटकांची डोकं भडकवण्यासाठी NDA सरकारने सोडलेला हा जातीवादी जितेंद्र आव्हाड माणूस आहे। अशा प्रकारचा महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीमधून रिपब्लिकन पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं माझा त्याच्यावरती आरोप आहे। त्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेताना या ठिकाणी प्रशासनाची कुठल्या प्रकारची परवानगी घेतलेली नाही, प्रशासनाला कुठल्या प्रकारची सूचना केलेली नसताना या ठिकाणी अरेरावी आणि दादागिरी करून खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्याचा कार्यक्रम केला। अतिउत्साहीपणाच्या भरामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे। मी उलट पोलीस प्रशासनाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार मानतो की पोलीस प्रशासनाने तातडीने त्यांच्यावरती जे कायदेशीर गुन्हे दाखल होतील, मग आचारसंहिता भंग झालेलाचा गुन्हा दाखल त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने केलेला आहे, ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल पोलीस प्रशासनाने केलेला आहे। खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन महाडचं जे आहे, माननीय DYSP साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी खऱ्या अर्थानं तातडीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे। आमची त्यांच्याकडे परत पुन्हा अशी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु तातडीने त्यांना अटक करावी आणि महाडमध्ये अटक करून घेऊन यावं, अशा प्रकारची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे। आणि हा जितेंद्र आव्हाड नेहमी अशा प्रकारच्या उचापती आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी करत असतो आणि या उचापती करून खऱ्या अर्थानं आमची चळवळ नेस्तनाबूत करण्याचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याला आंबेडकरी चळवळीमध्ये घुसखोरी करून आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे, अशा प्रकारचा आमचा जाहीर आरोप आहे। अशा प्रकारचे कितीतरी जितेंद्र आव्हाड महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आले, कितीतरी त्यांचे पाठीराखे त्यांच्या पाठीमागं असले, तरी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतली आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते कधीही चळवळीपासून फूट करणार नाहीत, अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो। जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। जितेंद्र आव्हाडाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। जय भीम।